वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथामध्ये आपण आश्रवाधिकार बघतो आहे आणि आचार्यांनी विधान केलेलं आहे की सम्यक दृष्टी जो आहे हा निराश्रवी असतो आणि यावर शंका कुशंका विचारण्यात आल्या आणि आचार्यांनी प्रत्येकाचं यथायोग्य समाधान केलं आणि परत आता प्रश्न येऊन ठेपलेला आहे की आम्हाला सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये देखील द्रव्य प्रत्यय संतती कायम दिसते, जिवंत आहे, त्यांचा उदय येताना दिसतो आहे, हे सगळं काही आहे आणि तरी देखील ही एवढी द्रव्य प्रत्ययांची मालिका त्यांच्या जीवनात असताना सुद्धा त्यांना निराश्रवी कसं काय म्हटल्या जाऊ शकतं, हा प्रश्न या ठिकाणी आपण कालच्या कलशामध्ये बघितला आणि त्या अनुषंगाने आचार्य आता उत्तर देणार आहे आम्हाला 4 गाथांच्या माध्यमातून। गाथा पहा 173 पासून 76 पर्यंतच्या। सौवे पुवणिबद्धा दुपच्चया संति सम्मदिठ्ठिस उव ओगप्पा ओगम बंधन्ते कम्म भावेण होदूण निरुव भोज्जा तह बंधति जह हवन्ति उव भोज्जा संतट्ठ विहा भूदा नाना वर्णादि भावेहिम संतातु निरुव भोज्जा बाला इत्थि जहेव पुरिसस्स बंधति ते उव भोज्ये तरुणी इत्थि जह नरस्स एदेन कारणेन दु सम्मादिठ्ठि अबंधगो भणिदो आसव भावा भावे यपच्चया बंधका भणिदा। सम्यक दृष्टी जीव हा त्याची विचारधारा सामान्य संसारी मिथ्यादृष्टी जीवांपेक्षा वेगळ्या धर्तीची आहे। त्याच्या जीवनामध्ये जसं तो दिसत आहे तसंच त्याच्या जीवनात आहे असं नाही। त्याच्या जीवनामध्ये तो गृहस्थ अवस्थेमध्ये रत दिसतो आहे, पण अभिप्रायामध्ये त्याच्या गृहस्थ अवस्था माझी ही कधी सुटेल हा भाव आहे। मुनिव्रत धारण करण्याची, संयमाच्या पथावर जाण्याची त्याची विलक्षण आतुरता जीवनात दिसते आहे। चौथ्या गुणस्थानामध्ये भलाई त्याच्या जीवनामध्ये एकही प्रकारचा संयम नाही, असंयमी म्हटल्या जातो, पण असं असताना देखील संयमाविषयीची अति प्रखरतेने आस्था जीवनात आहे। संयमी लोकांविषयी आदर मनामध्ये आहे, त्यांची वैयावृत्ती करण्याची निरंतर आस त्याच्या जीवनामध्ये आहे आणि वरपांगी आम्हाला असं वाटतं आहे की तो संसारामध्ये निबद्ध आहे, पण वास्तविकतः हा सम्यक दृष्टी जीव संसाराचं नाटक करत आहे आणि जो मिथ्या दृष्टी आहे तो धर्माचं नाटक करणार आहे। दोन मधलं अंतर पहा। सम्यक दृष्टीचा अभिप्राय संसारातून सुटण्याचा आहे, मिथ्या दृष्टीच्या अभिप्रायामध्ये संसार गोळा करण्याचा अभिप्राय आहे। सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये द्रव्य प्रत्यय विद्यमान आहे। द्रव्य प्रत्यय विद्यमान असताना सुद्धा आश्रव भाव म्हणजे रागद्वेषादी भावनांचा अभाव असल्यामुळे, आणि अभाव कसा आहे
तर रागद्वेषाला ते अंतरंगामध्ये हेय मानतो आहे. हे रागद्वेष माझ्या जीवनात नको आहे, ही बुद्धी त्याच्या जीवनात आहे. म्हणून आश्रव भावाच्या अभावामुळे त्याला द्रव्य प्रत्यय विद्यमान असून सुद्धा तो अबंधक आहे किंवा निराश्रवी आहे असं म्हटल्या जाणार आहे. भूमिका लक्षात घ्या. अभिप्राय त्याचा अत्यंत निखळ आणि शुद्ध रूपाचा आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये मोक्षाची अनिवार्य ओढ जागृत आहे. चौथ्या गुणस्थानामध्ये तो काहीही करायला असमर्थ आहे. पण असमर्थता असली तरी देखील तो मार्ग प्रशंसनीय आहे. तो मार्ग आराध्य आहे. त्या मार्गावरच मला आरूढ व्हायचं आहे, ही अंतरंगामध्ये भावना निरंतर त्याच्या विद्यमान असणार आहे. आणि म्हणून तो निराश्रवी म्हटल्या गेला आहे. या गाथांमध्ये उदाहरण दिलेलं आहे बालस्त्रीचं. एखादी पूर्वीच्या काळी विवाह होत असताना अगदी छोट्या वयामध्ये विवाह होत होते. त्यावेळेला ती बालस्त्री अनुपभोग्य होती. जरी तिचा विवाह झाला तरी ती पुरुषांकडून उपभोगल्या जात नव्हती. म्हणून ती अनुपभोग्य म्हटल्या जात होती. पण जेव्हा ती तारुण्यात पदार्पण करते तेव्हा ती उपभोग्य ठरत होती. पण असं असतानाही पुरुषाला ती आपल्या प्रेमपाशामध्ये बांधते जर तो अनुरक्त झाला तर. आणि त्याचं जर तो अनुरक्त झाला नाही तर ती बांधू शकत नाही. हे उदाहरण या ठिकाणी आचार्यांनी त्या काळचं त्या परिस्थितीमध्ये जसं होतं त्या अनुषंगाने दिलेलं आहे. उत्तर पहा. गाथांचा अर्थ प्रथम पाहू. सम्यक दृष्टीला सव्वे पुब्बाणुबद्धा द्रव्य प्रत्यय संती. सर्व पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय. द्रव्य प्रत्यय म्हणजे पूर्वी बांधलेलं त्याच्या जीवनामध्ये जे कर्म आहे ते त्याच्या जीवनात सत्तेमध्ये विद्यमान आहे. आणि ते सत्तेमधलं कर्म जे आहे ते ओगप्पाओगम उपयोगाच्या प्रयोजनानुसार कर्मभावाने बंधते. नवीन बंध करतात. म्हणजे जे सत्तेमधील कर्म आहे हे सत्तेमधलं कर्म तर निवळ पडलेलं आहे. ते काहीही करू शकत नाही. जशी बालस्त्री अनुपभोग्य आहे त्याप्रमाणे सत्तेमधलं ते कर्म काहीही करायला असमर्थ आहे. आणि ज्या वेळेला ती ते कर्म उदयामध्ये येतं तर उदयामध्ये आलेलं कर्म जे आहे हे नानावर्णादी भावेही ते मात्र ज्ञानावर्णादी नवीन कर्मांना बांधण्याला समर्थ आहे. म्हणून उपयोगाच कर्मबंधाने नवीन बंध करतात आणि निरुपभोज्य होऊन ते प्रत्यय निरुपभोग होऊन जसे उपभोग्य होतात त्याप्रमाणे ज्ञानावर्णादी भावांनी 27 भूदा 7 किंवा 8 अशा प्रकारचं कर्म बांधल्या जातं. संतिदू निरुपभोज्या. सत्तेमधील कर्म मात्र निरुपभोग्य आहे. कारण सत्तेमध्ये कर्म आहे. जसा एखाद्या व्यक्तीच्या तिजोरीमध्ये पैसा पडलेला आहे. तो पैसा आहे पण जोपर्यंत ती व्यक्ती खर्च करत नाही तोपर्यंत तो पैसा काहीही कामाचा नाही. ते तिजोरीतलं धन आहे असंही आम्ही व्यवहारामध्ये म्हणतो की फक्त ते तिजोरीमध्ये आहे. पण ते काही उपयोग घेतला नाही तर त्याची काहीही महती जशी राहत नाही. त्याप्रमाणे सत्तेमध्ये आमचं कर्म विद्यमान आहे पण सत्तेमधील कर्म आमचं काहीही नुकसान करू शकत नाही. हे कर्म ज्या वेळेला उदयात येईल त्यावेळेला म्हणजे ती जी बालस्त्री आहे उपभोग्य झाली त्यावेळेला मात्र ती पुरुषाला बांधण्याला समर्थ आहे. त्याप्रमाणे हे कर्म 7 किंवा 8 अशा नवीन कर्माला बांधण्याला समर्थ आहे.
म्हणून सत्तेमध्ये मात्र निरुपभोग्य आहे. जसे या लोकामध्ये बालस्त्री पुरुषाला निरुपभोग्य असते, त्याचप्रमाणे तीच तरुणी स्त्री पुरुषाला प्रेम पाशाने बांधते. त्याप्रमाणे ते द्रव्य प्रत्यय उपभोग्य म्हणजे उदयात आले असताना नवीन कर्माचा बंध करतात आणि या कारणाने सम्यक दृष्टीला अबंध म्हटल्या गेलेले आहे. आश्रव भावाच्या अभावी प्रत्यय बंध करत नाही असे म्हटलेले आहे. म्हणजे आश्रव भाव आहे, पण आश्रवाच्या भावनेचा अभाव आहे. आश्रव चांगला आहे ही भावना अंतरंगामध्ये नाही आणि म्हणून तो द्रव्य प्रत्यय बंधाला असमर्थ आहे. टीका पहा. ज्याप्रमाणे तत्काळ परिणत बालस्त्री अनुपभोग्य असते, परंतु यौवन दशेमध्ये पूर्व परिणती तीच स्त्री उपभोग्य होते आणि पुरुषाला प्रेम पाशाने बांधते. याप्रमाणे सत्तारूप अवस्थेमध्ये स्थित पूर्वबद्ध कर्म अनुपभोग्य आहे. कितीही कर्माची सत्ता असेल, कितीही असाता कर्माचा द्रव्य प्रत्यय सत्तेमध्ये विद्यमान असेल, तरी देखील सत्तेमधलं कर्म जीवाचं काहीही विपरीत करू शकत नाही. जेव्हा ते कर्म उदयात येईल त्याच वेळेला उदयानुसार फळ दिल्या जातं. म्हणून उदय दशेमध्ये तेच उपभोग्य बनतात. असे पुद्गल कर्मरूप द्रव्य प्रत्यय असतानाही ते ज्याप्रमाणे उपभोग्य बनतील, तदनुसार ते उपभोगाच्या परिणामानुसार कर्मोदयाचे कार्यरूप जीवभावाच्या सद्भावाच्या कारणानेच बंध करतात. वाक्य जरा थोडं फिरवून वाटतं आपल्याला, की जे आता कर्म उपभोग्य आहे म्हणजे उदयात आलेलं आहे, हे उदयात आलेलं कर्म त्या कर्मोदयाचं कार्य आहे नवीन कर्माला बांधणं. पण हे नवीन कर्माला बांधत असताना जीवभावाच्या सद्भावामध्येच कर्मबंध होतो. वाक्य लक्षात घ्या की ज्याप्रमाणे उपभोग्य बनतील, उदयात येतील, तदनुसार ते उपभोगाच्या परिणामानुसार म्हणजे कर्मोदयाचं कार्यरूप, कर्मोदयाचं कार्य आहे नवीन कर्माला बांधणं. ते कधी शक्य आहे? तर जीव भावाच्या सद्भावाच्या कारणाने. जेव्हा जीवाचा भाव तसा होईल, त्या कर्माच्या उदयाशी तो एकत्व रूपाने परिणमेल. त्या रागामध्ये जेव्हा त्याचा अनुराग राहील, आश्रव भावाला जेव्हा तो आदराने बघेल, आश्रव भावाला जीवनात स्थान देईल, तेव्हा ते कर्म पूर्वबद्ध द्रव्य कर्म नवीन बंधाचं कारण बनेल. म्हणून सांगितलं की अतएव ज्ञानीला पूर्वबद्ध प्रत्यय विद्यमान असतील तर भले असोत, परंतु ज्ञानी तर निराश्रवी आहे. कारण पूर्वबद्ध पर्याय प्रत्यय सत्तेच आहे, सत्तेच आहे, तर त्याचं काय बिघडलं? काहीही बिघडलं नाही. आणि कर्म म्हणून निराश्रव आहे, कारण कर्मोदयाचे कार्यरूप राग द्वेष मोह या आश्रव भावाच्या अभावी द्रव्य प्रत्ययांना बंध कारणाचा अभाव आहे. ज्याप्रमाणे तरुणी पुरुषामध्ये रागभाव असेल तरच त्याला प्रेमपाशाने बांधते, तद्वत जीवाच्या आश्रव भावाच्या सद्भावातच उदय प्राप्त द्रव्य प्रत्यय नवीन कर्मबंध करतील किंवा होईल. व्युत्पत्ती तशीच आहे. रागद्वेष परिणाम हेच महत्वाचे आहे. पण हे असताना कर्माची परिणती ही कर्मामध्ये आचरणात दाखवायची आहे आणि या निमित्ताचं निमित्त कारण राग द्वेष मोहांना या ठिकाणी म्हणायचं आहे.
भावार्थ पहा, सत्तेमध्ये मिथ्यात्वादी पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय विद्यमान आहेत. कशायांचा सद्भाव आहे? 8ही कर्मांचा उदय सुरू आहे आणि उदय आहे याचा अर्थ या 8 कर्माची सत्ता जीवाजवळ निरंतर विद्यमान आहे. 8 कर्मामध्ये दर्शन मोहनीय मिथ्यात्व देखील आहे सत्तेमध्ये. कदाचित तो क्षायिक सम्यक दृष्टी असेल तर मिथ्यात्व आणि अनंत अनुबंधी नसतीलही त्याच्या सत्तेत, पण बाकीचं कर्म त्याच्या सत्तेमध्ये आहे. म्हणून पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय विद्यमान आहे. तथापि ते आगामी कर्मबंध करत नाही. त्याच्यामध्ये नवीन कर्माला बांधण्याचं सामर्थ्यच नाही. सत्तेमधलं कर्म काहीही करू शकत नाही, पहिली गोष्ट. कारण परमार्थतः जीवाचे रागादी आश्रवभाव हेच बंध करतात. द्रव्य प्रत्ययाचा उदय आणि जीव भाव यांचा असाच निमित्त नैमित्तिक रूपाने कार्यकारण भाव आहे. द्रव्य प्रत्ययाचा उदय असेल त्याच वेळेला जीवाचा रागद्वेष मोहरूप परिणाम होतो. यांच्यामध्ये अशा प्रकारचा हा बाह्य कारण कार्यपणा दिसतो. म्हणजे पूर्वबद्ध द्रव्य प्रत्ययाचा उदय हे कारण आणि जीवाचा नवीन परिणाम हे कार्य. पण हे कार्य म्हणत असताना एक द्रव्य आश्रित नाही, तर निमित्त नैमित्तिक रूपाने या ठिकाणी कार्यकारणपणा दाखविलेला आहे. म्हणजे पूर्वबद्ध द्रव्य प्रत्ययाचा उदय, कर्माचा उदय आणि त्या समयात जीवाचा रागद्वेष रूप परिणाम असतो. असा याच्यामध्ये निमित्त नैमित्तिक, खऱ्या अर्थाने निमित्त नैमित्तिक भाव आहे आणि उपचाराने याच परिणामाला कार्यकारण भाव ही उपचरित नयाने म्हटला जातो. दोन द्रव्यामधला एका समयात असणारा हा निमित्त नैमित्तिक संबंध आहे वास्तविकतः, पण कधी कधी याच्यावरच कार्यकारण संबंध असंही म्हटल्या गेलेला आहे. द्रव्य प्रत्ययांच्या उदयामध्ये जेव्हा जीव उपयुक्त होतो, द्रव्य प्रत्ययाचा उदयाला, आणि जेव्हा त्या जीवानी आपला निज स्वभाव सोडून आपलं चैतन्य ज्ञायक तत्वाचं अवलंबन सोडून त्या राग भावाशी हा समरसी भावाने एकाकार झाला. कुठे एकी भाव याचा झाला तर रागद्वेषामध्ये जेव्हा तो एकी भाव करतो, उपयुक्त होतो, तेव्हा त्याला रागादी आश्रव भाव असतात. जेव्हा त्याच्यामध्ये तो एकत्व रूपाने परिणमला, आपली ही न्यायक स्वभावाची दृष्टी सोडून रागाची दृष्टी त्याची आली, तेव्हा आश्रव भाव आहे. उदयामध्ये उपयुक्त झाल्या विना रागादी आश्रव भाव होत नाही. आणि जर तो त्याच्याशी समरसी भावानी एकाकार झाला नाही तर त्याला आश्रव भाव होत नाही. आणि आश्रव भावाशिवाय पूर्वबद्ध प्रत्यय उदय आगामी कर्मबंध करू शकत नाही. आणि जर हा त्याच्याशी एकी भाव रूपाने परिणत झाला नाही तर हे पूर्वबद्ध पर्याय आहे. पर्यायी मध्ये तो त्या भावाशी एकाकार झाला नाही आणि म्हणून नवीन कर्माचा आश्रव त्याला होणार नाही. सम्यक दृष्टीला मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी कषयांचा उदय नसल्यामुळे जरी यदा कदाचित त्याच्या सत्तेत असेलही ते कर्म, पण जोपर्यंत सम्यक्त्व जीवनात आहे तोपर्यंत मिथ्यात्व आणि अनंतानुबंधीचा त्याला उदय नाही. 3 प्रकारचं आम्हाला सम्यक्त्व माहिती आहे. एक आहे औपशमिक सम्यक्त्व. या औपशमिक सम्यक्त्वाचा कालावधी आहे अंतर्मुहूर्त. अंतर्मुहूर्तानंतर तो परत अज्ञानी बनला, त्याला परत मिथ्यात्व अनंतानुबंधीचा उदय सुरू झाला. याची गोष्ट आम्हाला करायची नाही, त्याला आम्ही बघणार नाही. म्हणून आता सम्यक दृष्टी पाहायचंय, कारण मिथ्यात्वी नाही पाहायचं आम्हाला. आम्हाला पाहायचंय सम्यक दृष्टी.
सम्यक दृष्टी जो निरंतर अनुभव घेतो आहे किंवा सम्यक्त्व परिणतीमध्ये आहे, असा जो जीव आहे तो एक तर क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी असेल किंवा तो क्षायिक सम्यक दृष्टी असेल. क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाचा कालावधी देखील 66 सागर आहे. म्हणजे 66 सागर पर्यंत त्याच्या सत्तेमध्ये जरी मिथ्यात्व किंवा अनंतानुबंधी असेल तरी देखील उदयामध्ये मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी असत नाही. ज्या 7 प्रकृती आहे, अनंतानुबंधी 4 आणि दर्शन मोहनीयाच्या 3, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती, यामधल्या सम्यक प्रकृतीचा त्याला उदय सुरू राहील. दर्शन मोहनीयाची जी सम्यक्त्व प्रकृती आहे तिचा उदय क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टीला सुरू राहील. त्यामुळे सम्यक्त्वामध्ये बाधा येत नाही. सम्यक्त्वामध्ये फक्त किंचित चल मल अगाळ दोष लागलेले आहे, पण सम्यक्त्व म्हणजे ज्ञानीपणा त्याचा खंडित झाला नाही. म्हणून सम्यक दृष्टीला मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी कषायाचा उदय नाही. त्यामुळे आश्रव भाव होत नाही. आश्रव भाव होत नाही म्हणजे रागामध्ये समरसीपणा राहत नाही. आणि मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी संबंधी कर्माचा बंधही होत नाही. कारण पहिल्याच गुणस्थानामध्ये मिथ्यात्वाचा बंध आहे. जसा तो 4थ्या गुणस्थानात गेला तसा त्याच्या मिथ्यात्वजनित म्हणजे दर्शन मोहनीय कर्माच्या बंधाची विच्छुत्ती झाली. दर्शन मोहनीय कर्माचा बंध कुठपर्यंत आहे? तर पहिल्या गुणस्थानातच फक्त दर्शन मोहनीय कर्माचा बंध आहे. पुढे दर्शन मोहनीय कर्माचा बंध कोणत्याही गुणस्थानात नाही. अनंतानुबंधीचा बंध कुठपर्यंत? तर अनंतानुबंधीचा बंध दुसऱ्या गुणस्थानापर्यंत. पुढे अनंतानुबंधीचा बंध पण जीवनात नाही. म्हणून या संबंधी कर्माचा बंध देखील नाही. क्षायिक सम्यक दृष्टीला तर मिथ्यात्वाचा सत्तेतून क्षय झालेला आहे. त्यामुळे अनंतानुबंधी कषाय आणि तत्संबंधी अविरती म्हणजे अनंतानुबंधी अविरती देखील आता नाही. आणि योग भावाचा सुद्धा क्षय होतो. म्हणून तसा बंध होत नाही. म्हणून आम्ही पाहिलं प्रथमतः की जो सम्यक्त्वी आहे त्याला 41 प्रकृतीचा बंध होतच नाही. आणि 2 समजा आम्ही ऍड केल्या त्याच्यामध्ये, ज्या अबंधात आहे त्या आहे आहारक द्विक. त्याचाही 4थ्या गुणस्थानामध्ये बंध होत नाही. म्हणून कुठे कुठे प्रकरणामध्ये 43 प्रकृती पण दाखवतील, पण 43 मध्ये बंध विच्छुत्ती मात्र 41 चीच झालेली आहे. म्हणजे 41 प्रकृती आता तो पुढच्या कोणत्याही गुणस्थानात बांधणार नाही. अशा प्रकारे त्याची परिस्थिती आहे. आणि उपशम सम्यक दृष्टीला मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी कषाय उपशमामध्ये सत्ता मात्र असतात. जोपर्यंत उपशम सम्यक्त्व तो अनुभवतो तोपर्यंत त्याची सत्ता त्याच्या जीवनात आहे, पण उदयात नाही. आणि सत्तेतील कर्म उदयात आल्या विना बंधाला कारण होत नाही. तसे वेदक सम्यक दृष्टीला सम्यक्त्व मोहनीय सोडून अन्य 6चा उदय नसतो आणि म्हणून ज्ञानीला तसा बंधच नाही. वेदक सम्यक दृष्टी म्हणजेच क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी, त्याला वेदक का म्हणतात? तर तो सम्यक प्रकृतीचं वेदन करत आहे आणि म्हणून त्याला वेदक सम्यक दृष्टी म्हणतात. क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी ज्या 7 प्रकृती दर्शन मोहनीयाच्या 3 आणि चारित्र मोहनीयाच्या 4
यापैकी 6 प्रकृती म्हणजे मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी 4 याचा त्याला अनुदय असतो आणि केवळ सम्यक प्रकृतीचा उदय सुरू आहे. पण हा उदय जीवाला दर्शन मोहनीयाचा बंध करू शकत नाही. याचं कारण असं की सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती या अबंध प्रकृती आहे, म्हणजे यामुळे बंध होत नाही. याचा उदय जरी सुरू असेल सम्यक प्रकृतीचा, तरी देखील दर्शन मोहनीय कर्म यांनी बांधल्या जात नाही. हे नक्की त्या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं आहे. अविरत सम्यक दृष्टीला चारित्र मोहाचा उदय विद्यमान आहे. चारित्र मोहनीय तर 10व्या गुणस्थानापर्यंत विद्यमान आहे. 4थ्या गुणस्थानामध्ये आहेच चारित्र मोहनीयाचा उदय, पण अनंतानुबंधीचा उदय आता चारित्र मोहाच्या 4 प्रकृतींचा त्याला अनुदय आहे. यामध्ये ज्याप्रमाणे जीव उपयुक्त होतो, तशा प्रकारे आगमामध्ये गुणस्थान परिपाटी प्रमाणे बंध सांगितलेला आहे. आणि यावेळेला जर आम्ही कर्णानुयोगाचा सहारा घेतला, कर्णानुयोग जर आम्ही उघडून बघितला, तर आम्हाला दिसेल की गुणस्थानाच्या परिपाटीनुसार काटेकोरपणे विश्लेषण करून कोणत्या गुणस्थानात किती कर्म प्रकृतीची बंध विच्छुत्ती आहे याचं कोष्टक आम्हाला सुरुवातीलाच गोमटसार मध्ये बंध, अबंध आणि बंध विच्छुत्तीच्या प्रकरणामध्ये उपलब्ध होतं. आणि त्यानुसार त्या गुणस्थानात तितक्या कर्म प्रकृतीचा बंध जीवाला होतो. पण असं असताना देखील आम्ही पाहिलं की त्याचा अनंत संसाराचा जो परिपाटीचा बंध आहे हा रुकला आहे आणि केवळ अंतःकोडाकोडी प्रमाण हा बंध झालेला आहे. आणि याही दृष्टीतून त्याला अबंध म्हटल्या जाऊ शकतं. पंखा आहे, पंखा सुरू आहे आणि आम्ही पंख्याचं बटन बंद केलं. बटन बंद झालं तरी पंखा जसा काही काळपर्यंत फिरणार आहे, त्याप्रमाणे हा कर्मबंध देखील काही काळपर्यंत होणार आहे. पण आता तो मात्र बंध रुकण्यासाठी सुरू आहे आणि म्हणून त्याला आता संपतच आला हा बंध, अशा प्रकारचं कथन करण्यात येतं उपचरित दृष्टीने. म्हणून बंध सांगितला आहे तो त्या उदयामध्ये स्वामित्व भावनेने, स्वरूप बुद्धीने उपयुक्त होत नसल्यामुळे. तो त्या ठिकाणी आता त्याची स्वामित्व बुद्धी नाही की कर्म चांगलं आहे, हा कर्माचा उदय मला हवाच आहे. पाप प्रकृती तर कुणालाच नको आहे, पण यदा कदाचित पुण्य प्रकृतीचा उदय सुरू असताना अशी कल्पना होऊ शकते की हा उदय टिकला पाहिजे, असा संयोग माझ्या जीवनात निरंतर मला घडो, हा पण भाव सम्यक दृष्टीच्या जीवनात नाही. ज्याप्रमाणे अनिष्ट वियोग त्याच्या जीवनात त्याला दुःख देऊ शकत, अनिष्ट वियोग म्हणजे अनिष्ट, इष्टवियोग आणि अनिष्ट संयोग. अनिष्ट संयोग हा जर त्याच्या जीवनात झाला तरीही त्याला असा भाव येत नाही की हा संयोग माझ्या जीवनातून दूर व्हावा. तो हे जाणून आहे की हा जो अनिष्ट संयोग झालेला आहे हा तोपर्यंत राहणारच आहे जोपर्यंत तशा प्रकारची अवस्था आहे. किंवा इष्टवियोग, इष्टवियोग असं त्याच्या जीवनात त्याला असं वाटतच नाही की ही इष्ट वस्तूची मला प्राप्ती झालेली आहे आणि याचा कधीही माझ्या जीवनात वियोग होऊ नये, ही भावना त्याच्या जीवनात नाही. उलट ज्या समयी संयोग झालेला आहे त्या समयी त्याची चिंतनाची धारा सुरू आहे की जे जे संयोग आहे ते वियोगाला प्राप्त होणार आहे. 12 भावनांचं चिंतन सतत सुरू असल्यामुळे वस्तुतत्वाविषयीची योग्य ती अशी ज्ञानाची परिस्थिती त्याच्या जीवनात आहे.
जे जे होणार आहे ज्या समयात ते होऊनच चुकणार आहे ही त्याची प्रगाढ श्रद्धा असल्यामुळे समोरच्या व्यक्तीनी किंवा वस्तूनी माझ्या इच्छेनुसार परिणमावं अशी त्याची भावना अजिबात राहत नाही. श्रद्धा तशा प्रकारची मुळीही त्याची असतच नाही. आणि म्हणून ही स्वामित्व बुद्धी, ही स्वरूप बुद्धी त्याची परामध्ये नाही. आमचा वश कुणावर आहे असा जर आम्ही स्वतःला प्रश्न विचारला तर माझ्या परिणामांवर फक्त माझा वश आहे आणि तोही नाहीये एका दृष्टीने पाहिलं तर दुसऱ्यांच्या परिणामांवर आमचा वश कदापिही असू शकत नाही. म्हणून उपयुक्त होत नाही. तो स्वामित्व बुद्धी त्याची नाही आणि म्हणून त्याला नवीन बंध, अत्यल्प स्थिती आणि अनुभागपूर्वक होतो. आता नवीन बंध होणार आहे कारण कर्णानी योग आम्हाला सांगणार आहे की नवीन कर्मबंध त्याला होतो आहे. पण काय परिस्थिती आहे, त्याची जी स्थिती आहे ती स्थिती कमी झालेली आहे. हळूहळू स्थिती जघन्य स्थितीकडे त्याची वाटचाल आहे. 10व्या गुणस्थानामध्ये जे काही कर्मबंध त्याला होणार आहे, ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतराय या कर्मांचा, त्या कर्माची जघन्य स्थिती तो तिथे बांधतो. 10व्या गुणस्थानामध्ये जी जघन्य स्थिती सांगितली आहे ती तो बांधतो आणि या दृष्टीने त्याची अशा प्रकारची वाटचाल सुरू आहे. जसजसा कर्माचा अनुदय राहील त्या अनुषंगाने त्याच्या परिणामांमध्ये मंदता येईल आणि मंद परिणामांनी हा जो स्थितीबंध आहे हा स्थितीबंध कमी होईल आणि अनुभाग बंध देखील अशुभ कर्माचा हा कमी कमी होत जाणार आहे. म्हणून तो बंध अनंत संसाराच्या अपेक्षेने मोजणीत नाही. अस्थिरता रूप आणि हेयत्व बुद्धीने तो उपयुक्त होतो. सदैव हे नको आहे आणि हे जबरदस्तीने येऊन पडलेलं आहे माझ्यावर, हे संकट आहे असं समजून तो त्या परिणतीला समोर जातो आणि म्हणून त्या परिणतीने त्याला बंध होत नाही. तथापि निश्चय दृष्टीने ते उपयुक्तताच नव्हे आणि वास्तविक पाहता त्याला तो उपयुक्त झाला, एकाग्र झाला असं म्हटल्याच जात नाही. सगळं काही त्याचं वरपांगी असणार आहे. कारण जेथे हेय बुद्धी आहे तेथे वास्तविक उपयुक्तता कशी. म्हणून ज्ञानीला रागादी भावाश्रवांचा अभाव आहे. ही एवढी उपपत्ती निराश्रवी का सम्यक दृष्टी याच्या कारणासाठी सांगितलेली आहे. आचार्यांनी विधान केलं पण विधानाचं योग्य समर्थनही, समस्येचं योग्य समाधान आचार्यांजवळ आहे. कारण त्यांना हे सगळं अनुभूत आहे, त्यांच्या जीवनात त्यांनी ते जाणलेलं आहे. ते तशाच प्रकारच्या परिस्थितीमध्ये रममाण होतात आहे. तीच धारा त्यांच्या जीवनात आहे आणि म्हणून ते अशा प्रकारे त्याची उपपत्ती लावू शकले. म्हणून त्याला ही उपयुक्तता म्हटल्या जात नाही कारण तो एकाग्र झाला नाही. म्हणून ज्ञानीला रागादी भावाश्रवांचा अभाव आहे. जोपर्यंत स्वामित्व भावनेने जीव कर्मोदयामध्ये उपयुक्त होतो तोपर्यंत तो कर्माचा कर्ता आहे. कर्तृत्व बुद्धी ही कुणाकडे, रागादी भावांचा कर्ता कोण हा प्रश्न ज्या वेळेला उपस्थित झाला एका दृष्टिकोनातून उत्तर नाही देता आलं. रागादी भावांचा कर्ता कोण, एकांतानी एकच उत्तर ग्राह्य मानता येत नाही. कारण जो सम्यक दृष्टी आहे तो रागादी भावांचा कर्ता नाही. कारण त्याच्या पर्यायी राग होत असला तरी त्यांनी रागाचं स्वामित्व स्वीकारलेलं नाही आणि म्हणून तो कर्माचा
करता नाही. रागद्वेषादी परिणामांचा तो करता नाही. एका दृष्टिकोनातून हे उत्तर द्यावं लागलं. मिथ्या दृष्टी मात्र हा जो रागादी भाव होतो आहे, या रागादी भावांचा करता स्वतःला मानतो आहे. मी रागादी भाव केले ही त्याची मान्यता आहे आणि म्हणून रागादी भावांचा करता हा अज्ञानी आत्मा म्हटल्या गेला. ज्ञानी आत्मा रागादिकांचा करता म्हटल्या जात नाही. परत पहा, ज्ञानी जो आहे तो स्वतःकडे कर्तृत्व रागाचं घेत नाही, म्हणून त्याच्या पर्यायी राग होत असतानाही रागाचा तो करता मानल्या जात नाही. अज्ञानी मात्र सदैव रागाचं कर्तृत्व घेण्यासाठी, पराचं कर्तृत्व घेण्यासाठी तत्पर आहे आणि म्हणून तो रागादिकांचं कर्तृत्व स्वतःकडे घेतो, म्हणून तो रागादी भावांचा करता बनतो. पण सम्यक दृष्टी तसं तो बनत नाही. थोडं आपलं याच्यावर उद्याला आपण आणखी विश्लेषण बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्झायाणम, नमो लोये सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.